लोहगड किल्ल्यावरील त्या मृत्यूचा रहस्यस्फोट. होणाऱ्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला खून, दोघेही अटकेत. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. लोणावळ्याजवळील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर पाय घसरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या घटनेमागील खळबळजनक कट उघडकीस आणलाय. हा अपघात नसून तरुणाच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला खुनाचा कट होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. दिनांक 18 जून 2026 रोजी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला केतन विशाल अग्रवाल या 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला केतनचा पाय घसरून तो किल्ल्यावरून खाली पडल्याची माहिती त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने दिली होती. मात्र पोलिसांना पहिल्याच दिवशी या घटनेवर संशय आला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ले यांच्या आदेशानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान समोर आलं की सिया गोयल हिने केतन अग्रवाल याच्याशी लग्न ठरले होते, परंतु तिच्या आधीपासूनच चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. केतन हा त्यांच्या प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे सियाने केतनला फिरण्याच्या बहाण्याने लोहगड किल्ल्यावर नेलं. तिथे तिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याला मागून बोलावून घेतले आणि दोघांनी मिळून केतनला किल्ल्यावरून खाली ढकलून देऊन त्याचा जीव घेतलाय. अटक करण्यात आलेले आरोपी चेतन बाबूराव चौधरी आणि सिया प्रवीण गोयल असे असून पोलिसांनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ले, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे, राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, दिनेश तायडे, अभिजित सावंत, मनोज पवार, संतोष शेळके, तुषार भोईटे, गणेश होळकर, संजय पड्याळ, अजित भुजबळ, अमोल शेडगे, भारत मोहोळ, चेतन पाटील, गणेश धनवे, संतोष भापकर, वैभव सावंत, अजय देडे, भाऊसाहेब पुंड, समीर तांगडे, नंदा कदम, सुजाता कदम आदींसह पोलीस पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. 18/6/2026 रोजी अशी एक घटना आमच्याकडे रिपोर्ट झाली होती की केतन अग्रवाल नावाचा जो एक तरुण 25 वर्षाचा आहे, तो लोहगड किल्ल्यात त्याची फॅन्सी सिया गोयल बरोबर फिरण्यासाठी गेला होता आणि एक अपघात घडल्याने तो त्या ठिकाणून खाली पडला आणि खाली पडून त्याचा मृत्यू झाला. असा माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस दल आणि तिथले सिव्हिल सोसायटीचे कॉर्पोरेशनने ते त्याची जे बॉडी होती त्याला बाहेर काढला आणि त्याच्यात एक ईडीचा जे केस आहे ते दाखल करण्यात आलं होता. 36/2026 BNS कलम 194 प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये. त्यात काही त्या घटना घडल्यानंतर जे काही इन्फॉर्मेशन पुढे तपासामध्ये आमच्या समोर आली आणि ते मयताचे जे नातेवाईकाकडून जे आम्हाला काही गोष्टी समजल्या, तर एक सस्पिशन निर्माण झाला. त्या सस्पिशन च्या आधारे पुढील अधिक तपास गोपनीय माहिती आणि तांत्रिक यंत्रणे आहे त्याचा वापर करून करण्यात आला आणि त्यातून आमच्या समोर निष्पन्न झाला की हा ऍक्च्युली त्या मयत केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्या बरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता. सिया गोयल त्याचे बरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्यात आपसात काही भांडणासारखे प्रकार सुद्धा झाले होते आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती की सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला मारण्याचा त्यांनी कट रचला आणि त्याप्रमाणे प्रॉपर प्लॅनिंगले त्यांना तिकडे घेऊन गेले फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर आणि हा दोघे वर गेल्यानंतर तो चेतन चौधरी सुद्धा मागून किल्ल्यावर गेला आणि किल्ल्यावर गेल्यानंतर त्यांनी त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली. असा हे
यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची टीमने अधिक तपास 2-3 दिवसात आत जे केला त्याच्या आधारे ते स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना आम्ही आदेश दिले होते की त्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याला उघडकीस आणायचे आणि दोघा टीमने मिळून चांगला काम केलेलं आहे. यामध्ये पुणे रूरल चे जे आमचे अपर पोलीस अधीक्षक आहात डॉक्टर शुभम कुमार ते आता सध्या घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनलाही आहे अधिक तपासामध्ये आणि ते त्या ठिकाणी SDPO गजानन टोंपे आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तायडे साहेब आणि त्याच्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखाची आमची जी टीम आहे त्याचे PI LCB प्रमोद क्षीरसागर, PSI सावंत आणि त्याची टीम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या गुन्ह्याचा तपास केला आणि हे गुन्हा उघडकीस समोर आणला. या गुन्ह्यामध्ये ह्या दोघाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ताब्यात घेतल्यानंतर अधिक विचारपूस करत असताना त्यांनी गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे. तुम्ही आता सांगितले की त्या दोघांचे काही मागच्या काही दिवसापासून भांडण सुरू होते. नेमकं काय झालं? लग्न ठरवल्यानंतर ते एकत्र आले, त्यांनी कट रचला कसा? म्हणजे आधीच ठरवलं होता की अशा प्रकारे करायचंय आणि त्यानंतर तिथे तिघजण भेटले, त्यात वाद झाला, ढकललं, आधी मारलं, नेमकं काय घडलं? नाही, त्यात जसं मी आपल्याला सांगितलेलं आहे की या मुलाबरोबर जो ह्याच्यात चौधरी नावाचा मुलगा आहे त्याच्याबरोबर ते त्या मुलीची अगोदरपासून ओळख होती. त्यांचा नेमका जो लग्न ठरला होता ते फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसाने त्याचा 1-2 महिन्याने लग्न सुद्धा ठरलेला होता. तारीख नक्की नव्हती, परंतु त्याला ते मान्य